विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांचा 54वा वाढदिवस येत्या रविवारी 12 एप्रिलला आहे. या अनुषंगानं वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यासाठी काँग्रेस कमिटी कार्यालयात काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवत आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्धार काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. गरजूंना साथ, सतेज पाटील यांच्या वाढदिनी मदतीचा हात हे ब्रीदवाक्य घेत जिल्ह्यातील अनेक संस्था, संघटना आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी विविध उपक्रमांचं आयोजन केलंय. यामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वृद्धाश्रमामध्ये फळे वाटप, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध स्पर्धा, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, अपंग निराधार मुलांना अल्पोपहार, गुणवंत कामगार संघटनेमार्फत काव्य संमेलन, जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये वृक्षारोपण, करवीर सतेज चषक फुटबॉल स्पर्धा तसंच तालुका स्तरावरही विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. आमदार पाटील यांनी वाढदिवसानिमित्त हार, तुरे, पुष्पगुच्छ न स्वीकारता गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या भेट देण्याचं आवाहन केलं होतं. 2007 सालापासून राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. या सामाजिक उपक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. यावर्षीच्या वाढदिनी 54,000 वह्या देण्याचं कोल्हापूर महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते राजू लाटकर यांनी जाहीर केलंय. जिल्हा परिषदेचे गटनेते एकनाथ पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 15 सदस्यांच्या माध्यमातून 54,000 तर पाचगावमधील सामाजिक कार्यकर्ते युवराज गवळी यांनी गवळी समाजाच्या माध्यमातून 11,000 वह्या भेट देणार असल्याचं सांगितलं. तसंच वाढदिवसानिमित्त पाचगावमध्ये म्हैशींच्या शर्यती आयोजित करणार असल्याचं गवळी यांनी सांगितलं. जिल्ह्यातील सर्वच काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपल्या ग्रामदैवताला 12 एप्रिल रोजी अभिषेक घालून आमदार पाटील यांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. सामाजिक कार्यकर्ते सागर पाटील यांनी करवीर तालुक्यातील सर्वात मोठ्या बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आल्याचं सांगितलं. सरलाताई पाटील यांनी 15 कर्णबधीर मुलांना श्रवण यंत्र देणार असल्याचं जाहीर केलंय. कार्यकर्त्यांनी हार, पुष्पगुच्छ ऐवजी गरजू विद्यार्थ्यांना देण्यासाठी वह्या आणाव्यात असं आवाहन करत यंदा 10 लाख वह्या संकलनाचं उद्दिष्ट असल्याचं काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी सांगितलं. युथ काँग्रेसच्या माध्यमातून 25,000 वह्या देण्याचं चव्हाण यांनी जाहीर केलं. या बैठकीला शिक्षक आमदार जयंत आसगावकर, काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते इंद्रजित बोंद्रे, गोकुळचे संचालक चेतन नरके, बाबासाहेब चौगुले, बयाजी शेळके, राधानगरी जिल्हा परिषद सदस्य अभिजित तायशेटे, शिक्षक नेते भरत रसाळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, माजी नगरसेवक भूपाल शेटे, भारती पोवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तौफिक मुल्लाणी, परिवहन समिती सदस्य अक्षय शेळके, प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, संपतराव पाटील, मंगल खुडे, उज्ज्वला चौगुले, हेमा पाटील, वेदवती मोहिते, नगरसेवक संजय मोहिते, दुर्वास कदम, प्रवीण केसरकर, अर्जुन माने, अमर समर्थ, संतोष जरग, सारथी कांबळे, दीपाली घाटगे यांच्यासह काँग्रेसचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी, माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी, गोकुळच्या माजी संचालक यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.